कला दर्पण न्यूज. शहराच्या विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ आज शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या योजनांतर्गत करण्यात आला. या कार्यक्रमामुळे शहरातील पायाभूत सुविधांच्या उभारणीला गती मिळणार असल्याचं मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केलं. या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक रस्ता बांधणी, श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहाचं नूतनीकरण तसेच अण्णाभाऊ साठे क्रीडांगण कंपाऊंड दुरुस्ती या महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होणार असून सांस्कृतिक व क्रीडा सुविधांनाही चालना मिळणार आहे. या कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, महापौर उदय धातुंडे, आयुक्त पल्लवी पाटील, उपमहापौर अनिल डाळ्या हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमात सभागृह नेते विठ्ठल चोपडे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, महिला व बालकल्याण सभापती रुपाली सातपुते, शिक्षण सभापती विद्या साळुंके, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती रुबन आवळे, प्रभाग समिती सभापती सुशांत कलागते यांच्यासह नगरसेवक रवी राजपुते, राजू बोंद्रे, अमरजित जाधव, संतोष शेळके, योगेश पाटील, राजू पुजारी, प्रकाश दत्तवाडे, मारुती पाथरवट तसेच नगरसेविका ध्रुवती तळवाई, रुपा बुगडे, शशिकला कवडे, नूतन मुथा, सुरेखा जाधव, मनीषा नवनाळे, अमृत भोसले, दिलीप मुथा, प्रमोद बचाटे, शेखर शहा, प्रशांत नवनाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितलं की इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अशा विविध विकास कामांचा प्राधान्य दिलं जात असून पुढील काळातही शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. कार्यक्रमास नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.